हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण खूप टेस्टी आणि यम्मी असा पास्ता मसाला बनवणार आहोत। किती सुंदर रंग आलेला आहे आणि बघूनच वाटते खूप टेस्टी झालेला आहे। तर कसं बनवायचे चला आपण बघूया थोडे रेसिपीमध्ये। इथे एका पातेलीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया, मीठ टाकूयात आणि याच्यामध्ये पास्ता टाकून आपल्याला शिजवून घ्यायचा। एक 5 ते 10 मिनिटं ते सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं। इथे बघा आपला पास्ता खूप छान शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हा आपला पास्ता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। संपूर्ण पाणी काढून ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे मी गॅसवरती पातेला ठेवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकून घेऊयात। आलं आणि लसूण बारीक किसून घेतलेली आहे, ते टाकून आपण फ्राय करून घ्यायचे। त्याचबरोबर आपण कांदा टाकूयात। एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे। कांदा टोमॅटो छान फ्राय झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात थोडा मका आणि आपण शिजवून घेतलेला पास्ता हे टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। ह्याच्यामध्ये आपण टाकूया डार्क सोया सॉस, केचप टाकून घेऊया, टोमॅटो केचप। त्याचबरोबर इथे मी पास्ता मसाला टाकून घेते, थोडी हळद, छान मिक्स करून घ्यायचे। इथे छान मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे, दिसायला पण किती सुंदर दिसते बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे रंग पण सुंदर आलेला आहे आणि खूप छान फ्राय झालेला आहे। तर कसं झालं आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।